नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे बीडमधली अत्यंत धक्कादायक बातमी. आंध्र प्रदेशमधल्या 2 लहान मुलांना हॉस्टेलमध्ये ठेवत असल्याचं सांगत एका महिलेनं त्यांचा लाखात सौद्याचा घाट घातलाय असं आपल्याला या बातमीतून स्पष्ट होताना दिसतंय. या मुलांनी घरी जेव्हा सोडण्याचा हट्ट केला त्यावेळी या महिलेनं मुलांना अमानुष मारहाण केली आणि त्यांना चटकेही दिलेत. ही मुलगी 8 वर्षांची आणि मुलगा 10 वर्षांचा आहे. हे दोघंही मूळचे आंध्र प्रदेशचे राहणारे आहेत आणि या महिलेनं हॉस्टेलला ठेवते असं सांगून या दोघांना आधी लातूरला आणलं होतं. 10 दिवस या मुलांकडून तिनं खूप कामही करून घेतलं. त्यांना अत्यंत क्रूरतेनं वागवलं आणि यानंतर त्यांचा सौदा करणार असल्याचं मुलांना कळताच त्यांनी तिथून पळ काढला. बीडमधून त्यांनी परळी गाठली आणि याची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी त्यांना आता ताब्यातही घेतलंय. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. सुरेश जाधव आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सुरेश, अत्यंत धक्कादायक बाब आहे. या महिलेपर्यंत पोहोचता येत आहे का? तिच्यावर काही कारवाई होण्याची शक्यता? रेणुका, खरंच ही धक्कादायक घटना आहे. आता कडप्पा हे मध्य प्रदेश मधल्या आंध्र प्रदेश मधल्या कडप्पा या जिल्ह्यामधली ही लहान मुलं आहेत आणि त्यांच्या आईला त्या महिलेने सांगितलं की तुमच्या मुलांना मी चाकूर येथील म्हणजे लातूर मधल्या हॉस्टेलमध्ये ठेवते म्हणून घेऊन आले. आणि घेऊन आल्यानंतर चक्क त्या मुलांकडनं भांडी घासण्यापासून मोठी मोठी कामं करून घेतली आणि त्या मुलांचा सौदा 1 लाखामध्ये ठरलेला होता. मात्र तो जो 10 वर्षाचा मोठा मुलगा आहे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. एकदा पळून जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्या महिलेने त्याला अमानुष मारहाण केली, चटके सुद्धा दिले. मात्र ज्यावेळेस संध्याकाळी हे सगळे झोपलेलं असताना त्या मुलाने त्याच्या बहिणीला उठून चाकूर स्टेशन गाठलं आणि स्टेशनवरनं ते परळीच्या रेल्वेमध्ये बसून परळीला आले. आणि परळीला आल्यानंतर परळी पोलिसांच्या लक्षात आलं की ही मुलं बेवारस आहेत, कुठेतरी फिरतायत. मग त्यांनी तत्वशील कांबळे म्हणून बाल हक्क समितीचे इथले सदस्य आहेत त्यांना फोन केला आणि त्यांना बोलून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र त्या मुलांना तेलुगू शिवाय दुसरी कुठलीही भाषा येत नाही, फक्त तेलुगू भाषाच येते. बोलत असताना काय झालं हे समजून घेण्यासाठी तेलुगू भाषेत तिथं बोलवावं लागला आणि त्याच्याकडून काय काय झालं हे सगळं त्या मुलांनी सांगितल्यानंतर अक्षरशः अंगावरती शहारा आणणारा हा प्रकार आहे. आम्हाला आमच्या आईकडे पाठवा असं त्या मुलांची वारंवार टाहोफोडत मागणी होती. मात्र अशा पद्धतीनं जर मुलांना हॉस्टेलमध्ये ठेवण्याच्या नावाने जर कुणी घेऊन येऊन असा व्यापार करत असेल तर ही मोठी टोळी आहे का, रॅकेट आहे का, याचा सुद्धा आता तपासणं गरजेचं आहे. आणि विशेष म्हणजे ज्या महिलेने त्या मुलांना इकडे घेऊन आलं होतं तिच्या पतीने हे ज्यावेळेस यांनी पळ काढल्यानंतर चाकूर पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगची केस दाखल केली होती की हे 2 आमची मुलं मिस झालेली आहेत. मात्र त्यांच्या आधार कार्डवरनं लक्षात आलं की ही मुलं यांची नाहीत. पोलिसांना संशय आला. मात्र पोलिसांनी अद्यापर्यंत या प्रकरणामध्ये कारवाई केलेली नाही. जर अशा पद्धतीने धक्कादायक प्रकार होत असेल तर हे मोठं रॅकेट तर नाही ना, असा सुद्धा आता पोलिसांचा कयास आहे आणि त्या संदर्भात त्यांचा तपास सुरू आहे. धन्यवाद सुरेश या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतो रॅकेट आहे का यामागे मोठं याचा देखील आता तपास सध्या होतो आहे. बीडमध्ये मुलं सध्या पोहोचलेली आहेत. पुढची बातमी आपण बघणार आहोत. मुंबईतली माहुलमध्ये म्हाडा इमारत क्रमांक 14ला आग लागल्याचं कळतंय. विजेच्या मीटरला आग लागून ही आग पसरली होती. पहिल्या मजल्यावरची आग दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचल्याचं कळतंय. अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. इमारत क्रमांक 14ला ही मीटर बॉक्सला आग लागल्याची माहिती सध्या कळते आहे. आणि अधिक माहिती घेणार आहोत. मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. मनोज, आग विझू शकली आहे का? बरोबर आहे, ही आग आटोक्यात आलेली आहे. परंतु आज सकाळी 7 ते 7:30 वाजेच्या दरम्यान जे माहुलमध्ये सगळे स्थलांतरित करण्यात आलेले मुंबईतले लोक, ती लोक तिथे सगळे आपल्या कुटुंबासह राहतात. ही 14 क्रमांकाची इमारत होती. यामध्ये तळमजल्यावर मोठी इमारतीला इलेक्ट्रिक सप्लाय करणारी एक रूमच होती. त्याच्यामध्ये सगळ्यांचे मीटर बॉक्स होते. तिच्यामध्ये ही आग लागली होती आणि ही आग हळूहळू वायरला लागत दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचली होती. त्यामुळे एकच धुराचे लोट सुद्धा इथे निर्माण झाले होते. ताबडतोब अग्निशामक दलाला आणि पोलिसांना याची वर्दी देण्यात आली. ते हजर झाले आणि तिच्यावर नियंत्रण मिळवण्यात आले. परंतु थोड्या वेळाने त्याचे स्पार्किंग होत असल्यामुळे अजूनही अग्निशामक दल त्याच्यावर काम करत आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. परंतु गेल्या अनेक दिवसापासून इथे 8-15 दिवसामध्ये एका तरी बिल्डिंगमध्ये अशा प्रकारची आग लागत असल्याचे इथले रहिवासी सांगतायत.
एकंदरीतच या माहुल परिसरातून स्थलांतरित करण्यासाठी माहुलवासी गेली काही दिवस झाले घाटकोपर विद्याविहार पाईपलाईन समोर आंदोलनाला बसलेले आहेत. त्यामुळे आता ही घटना झाल्यामुळे अजूनच त्यांच्यात भीतीचं वातावरण, चिंतेचं वातावरण असणार आहे. धन्यवाद मनोज, या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघतोय अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी पोहोचल्यात. पुढची बातमी आपण बघणार आहोत. सांगोल्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या दुष्काळी परिषदेत शरद पवारांनी सरकारवर काल चौफेर टीका केली. यावेळी बोलताना भाजपकडून पंतप्रधान पदासाठी गडकरींचं नाव येत असेल तर ते त्यांच्यासाठी धोक्याचे असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर राज ठाकरे आज जरी काही प्रश्नांवर आमच्यासोबत दिसत असले तरी ते येत्या निवडणुकीत आमच्यासोबत राहतील असं वाटत नाही, असंही पवार म्हणाले. मोदींच्या ऐवजी गडकरींना पुढे केलं जातंय आणि त्याचा काही फरक भाजपला पडेल असं वाटतं आपल्याला? मला गडकरी आमचे मित्र आहेत, आमच्यावर विधिमंडळात होते, तर त्यांना पुढे केलं जातंय ही जी चर्चा आहे त्यामुळे मला गडकरींची काळजी वाटायला लागली. पण मला आनंद एका गोष्टीचा आहे की या निवडणुकीला मी उभं राहू नये या संबंधीचं मार्गदर्शन भाजपचे नेते करायला. चंद्रकांत पाटील जी कधी निवडून आलं नाही माणसात तो परत हे सांगायला लागले किंवा एवढ्या सभेला एवढ्या गावांना मला जाता येईल का नाही वगैरे वगैरे. माझी प्रकृती तुम्ही आव्हान आहे, माझ्या प्रकृतीची चिंता त्यांना वाटते. माझं आमची विनंती एकच आहे की आता या निवडणुकीत काय होणार आहे त्याबद्दल तुमच्या पक्षाची चिंता करा, माझ्या प्रकृतीचं मी काय करायचं ते बघ. राज ठाकरे त्यांना एक मोठ्या प्रमाणात करून लोकांचा पाठिंबा. राज ठाकरे यांच्याशी निवडणुकीच्या सौजन्याच्या दृष्टीनं आम्ही लोकांनी चर्चा केलेली नाही. काही सार्वजनिक प्रश्नावर आम्ही चर्चा करतो अनेकदा, म्हणजे असंच काही. पण इलेक्शनमध्ये किंवा एकत्रित काम करणं या प्रस्तावाच्या बाबतीत त्यांच्याशी आम्ही कधी बोललेली नाही आणि मला असं दिसतंय की त्याची काही चर्चा होईल असं मला दिसतं. आता बातमी आहे, पुण्यामध्ये काल आयोजित करण्यात आलेल्या बूथ प्रमुखांना संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी आणि भाजपचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला काल चांगलंच लक्ष केलं. यावेळी बारामतीची जागाही जिंकणारच असा विश्वास या दोघांनी व्यक्त केलाय. बघूयात हे भाजपचं मिशन बारामती नेमकं आहे काय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले की मुख्यमंत्र्यांचा जोश जरा जास्तच वाढतो. पुण्यातल्या मेळाव्यातही तेच चित्र बघायला मिळालं. याच जोशात मुख्यमंत्र्यांनी 45 जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त करत भाजपचं मिशन बारामतीही जाहीर करून टाकलं. आता मुख्यमंत्रीही पवारांवर बरसले म्हटल्यावर मग अमित शहांनीही पक्ष कार्यकर्त्यांकडून यावेळी बारामती जिंकण्याचा संकल्प वधवून घेतला. आणि यावेळी आम्ही कुठल्याही परिस्थितीत 43 जागा करू पण 41 जागा येऊ देणार नाही. आमचा आता प्रयत्न असा आहे की आम्ही पूर्ण ताकदीनं 48 जागांवर लढतो. आणि एक गोष्ट खात्रीने सांगतो, रावसाहेब तुम्ही जी 43वी जागा सांगितली ती जागा बारामतीची. बारामती मागच्या वेळेस थोड्यात राहिली, आता राहणार नाही. महाराष्ट्र के अंदर हमारे गठबंधन की 45 से कम सीट लेकर आएंगे ना तो विजय कोई मानने वाला नहीं है. कितनी सीट जरा जोर से बोलो, और जोर से बोलो जरा. अरे भाई मराठी में बोलो, कोई बात नहीं. 45 सीट जितनी है तो बारामती वाले जरा हाथ ऊपर करें. बारामती वाले, बारामती जीतते हैं तभी 45 का आंकड़ा फिट होता है. गेल्या वेळी बारामतीची जागा महादेव जानकर यांच्यासाठी सोडली होती, पण यावेळी भाजपच बारामतीची जागा लढणार असल्याचा निश्चय भाजपने करून टाकला. कि 48 में 45 जगह जीतेगी भारतीय जनता पार्टी. ठीक हुआ अमित शाह जी ने 48 में 50 जीतने का दावा नहीं किया और बारामती जीतने का भी दावा मुख्यमंत्री और अमित शाह जी कर रहे हैं. हम पूछना चाहते हैं उम्मीदवार कौन है, नरेंद्र मोदी जी, अमित शाह कि देवेंद्र फडणवीस. उमेदवार तो घोषित करने का काम करें. भाजपने मिशन बारामती जाहीर केलं असलं तरी पवार आणि मोदींची राजकीय मैत्री जगजाहीर आहे. स्वतः मोदींनीच बारामती दौऱ्यात आपण पवारांचे शिष्य असल्याचं जाहीर केलं होतं. अपने आप में बड़ी विरासत है, सार्वजनिक जीवन की एक बहुत बड़ी पूंजी है, बहुत बड़ी विरासत है. मैं व्यक्तिगत रूप से
शरद राव का अत्यंत आदर करने वाले व्यक्तियों में से रहा हूं। मैं गुजरात का मुख्यमंत्री था। वो हमेशा मुझे उंगली पकड़ करके चलाने में मेरी काफी मदद करते रहे हैं और ये बात सार्वजनिक रूप से स्वीकारने में मैं गर्व अनुभव करता हूं। मोदींच्या या बारामती दौऱ्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं। मध्यंतरी तर मोदींनी बारामतीकरांसमोरच पवारांना तुम्ही अपमानित होऊनही काँग्रेस सोबत कसे असा राजकीय चिमटा काढला होता। तर दुसरीकडे पवारांनीही आपण मोदींचे राजकीय गुरु नसल्याचा जाहीर खुलासा केला होता। कदाचित त्यामुळेच भाजपने आता हे मिशन बारामती हाती घेतलं असावं। पण पवार ही कच्च्या गुरुचे चेले नाहीत, त्यामुळे बघूयात पवार आता भाजपचं हे मिशन बारामती नेमकं कितपत यशस्वी होऊ देतात ते। ब्युरो रिपोर्टसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। साताऱ्याचे खासदार आपल्या हटके स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतात आणि ते कधी अँग्री यंग मॅन बनतात तर कधी हळवेही होतात। त्यांच्या बेधडक स्टाईलचे व्हिडिओ देखील अधूनमधून सोशल मीडियावर व्हायरल होत असतात। म्हणूनच उदयनराजे नावाचं एक अजब रसायन समजून घेण्यासाठी आम्ही थेट सातारकरांनाच बोलतं केलंय। बघूयात एक स्पेशल रिपोर्ट। कधी म्हणाले नाही की माझ्यामुळे समाज आहे, ते म्हणाले की समाजामुळे मी आहे। साताऱ्यात हवा कुणाची? उदयनराजेंची। कोणी जर आजोबाईकडे असेल तर मी काय बांगड्या घातल्या नाहीत। राजेंची एकच फाईट, वातावरण टाईट। एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनता। राजे कधी कॉलर उडवतात तर कधी हळवे बनतात। उदयनराजे नावाचं रसायन आहे तरी कसं? साताऱ्यातली हीच ती कॉलेज बाहेरची छोटीशी चहाची टपरी, जिथं उदयनराजे फोटोरूपी विराजमान आहेत। कारण त्यांनी चहावाल्या ताईंना आपली बहीण मानलंय। म्हणूनच राजेंचं कौतुक करताना ही चहावाली मामी अजिबात थकत नाहीये। माझा सख्खा भाव सुद्धा मला इतका जीव लावत नाही, इतका मला ती जीव लावते प्रमाणाच्या बाहेर। माझा सख्ख्या भावाने मला कधी राखी पौर्णिमेला राखी बांधून घेतली नाही। साताऱ्यातल्या रिक्षावाल्याने तर आपल्या गाडीवरच उदयनराजेंचा फोटो लावलाय, तोही 24/7चा। यावरूनच राजेंची साताऱ्यात किती मोठी क्रेज आहे हे लक्षात येत आहे। तरी ते जाऊन जातात आणि त्याच्याकरता राजा आजपर्यंत मी कुणी बघितलं नाही। आपण राजे आहोत असा कोणताही बडेजाव न ठेवता उदयन महाराज थेट गोरगरीब जनतेशी कायम संपर्क ठेवत असल्यानंच ते साताऱ्याचे लोकप्रिय खासदार बनलेत। बरेच वेळा मी स्वतःला चिमटा काढतो आजच्या समोर उभं राहून की खरोखरच मी खासदार आहे का काय। तेव्हा आणि आज सुद्धा स्टाईल। किंबहुना यावेळी तर पवारांनी उदयन महाराजांच्या याच लोकप्रियतेचा राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी वापर करून घ्यायचं ठरवलंय म्हणे। एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनता। पाहूया राजे पवारांचा आदेश कितपत पाळतात ते, कारण शेवटी हे मनस्वी मनाचे राजे आहेत। तेव्हा आणि आज सुद्धा स्टाईल। किरण मोहितेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, सातारा। आता पुढची बातमी, सरकारवर टीका केल्याच्या कारणामुळे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना आपलं भाषण मध्येच थांबवावं लागल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय। आपल्या भाषणादरम्यान पालेकर यांनी केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या एका निर्णयाविरोधात टीका करायला सुरुवात केली आणि त्यावेळी कार्यक्रमाच्या मॉडरेटरनं त्यांना ही टीका करण्यापासून रोखलंय। त्यांच्या भाषणादरम्यान या मॉडरेटरनं त्यांना बऱ्याचदा रोखलं आणि भाषण लवकर संपवायलाही सांगितलंय। News of the expansion of this Mumbai venue was also heartening. However, on 13th November, another disastrous decision was apparently taken, namely all future exhibitions. Sorry? Sir, this is not needed at this moment. I'm sorry. What is it? We have to. The function is about Prabhakar Barve. We just stick to that. I'm sorry. Yes, I am relating to Prabhakar Barve only. This is not. This is. I'm sorry, sir. You'll have to stop this. Are you asking me not to speak? You have invited me to speak. I've invited to speak of Barve. Prabhakar Barve, sir. Recently, I'll just remind, I mean, most of you may be
knowing this incident. Nayantara Sehgal was invited. आणि या संदर्भात अमोल पालेकर आज दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद देखील घेणार आहेत. पुढची एक महत्त्वाची बातमी, मोहसिन शेख हत्या प्रकरणातला आरोपी धनंजय देसाईची 5 वर्षांनंतर काल जामिनावर सुटका झाली आणि त्यानंतर त्याच्या कार्यकर्त्यांनी एक मिरवणूक काढली होती आणि ज्यामधून या रस्त्यावर या कार्यकर्त्यांनी हैदोस घातला असंच म्हणावं लागेल. हिंदू राष्ट्र सेनेचे शेकडो कार्यकर्ते धनंजय देसाईला घ्यायला येरवडा कारागृहाजवळ जमले होते आणि शहरात भगवे झेंडे घेऊन रॅलीही काढण्यात आली. पोलिसांनी मात्र या सगळ्या प्रकरणात अजून कोणावरही गुन्हा दाखल केलेला नाही.